नमस्कार, मी साक्षी आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते। तर आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने परंतु भन्नाट अशा चवीची आलू बिर्याणी बनवतोय आणि एकदम मस्त अशी ही आलू बिर्याणी बनलेली आहे। याला कमी साहित्य लागतं पण तरीही आलू बिर्याणी तुम्ही बघाल तर एकदम मस्त चिकन बिर्याणीला सुद्धा मागे टाकेल अशी ही आलू बिर्याणी बनवून होते। आणि हा भात सुद्धा बघा एकदम मोकळा सुटसुटीत असा हा भात झालेला आहे। यासाठी तांदूळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे, त्यासाठी पाणी किती वापरायचं आहे हे संपूर्ण प्रमाण या संपूर्ण व्हिडिओमध्ये टिप्स सह तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। इथे मी 5 माणसांसाठीची आलू बिर्याणी बनवलेली आहे। त्यासाठी इथे मी 2 पेले बासमती तांदूळ घेतलेला आहे। जर तुम्हाला बासमती तांदूळ आवडत नसेल तर तुम्ही याऐवजी रेग्युलर तांदूळ परंतु फुलणारा तांदूळ वापरू शकता। तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आणि त्यामध्ये अर्धा ते 1 इंच तांदूळ बुडतील इतपत पाणी घालून अर्धा तास बाजूला ठेवून दिलं। लगेचच ज्या पेल्याने आपण तांदूळ मोजलेले आहेत त्याच पेल्याने मी इथे 4 पेले पाणी घेतलेले आहे, जे आपण नंतर गॅसवर ठेवणार आहोत। आता इथे मी छोटे बटाटे घेतलेले आहेत, बेबी पोटॅटोज घेतलेले आहेत। याऐवजी तुम्ही मोठे बटाटे घेऊ शकता आणि त्याचे 4 किंवा 2 काप करू शकता। आता हे बटाटे स्वच्छ धुवून सोलून घेतलेले आहेत आणि आता हे बघा मी काट्या चमच्याने मी इथे याला असे छेद करून घेते, जेणेकरून आपण जे भातामध्ये हे बटाटे घातल्यानंतर किंवा मीठ मसाला या बटाट्यांना छान लागेल आणि छान या बटाट्यांना सुद्धा चव येईल। किंवा तुम्ही सुरीने सुद्धा अशा पद्धतीने कट करू शकता। जर मोठे बटाटे असतील तर तुम्ही 2 किंवा 4 आकाराचे हे बटाट्याचे काप करू शकता। तर आता इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि त्याचसोबत अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर सुद्धा वापरलेली आहे। आता थोडं छान असं मिक्स करून घेते। आता या बटाट्यांना सुद्धा मीठ मसाला छान लागेल। इथे मी 4 छोटे कांदे सुद्धा घेतलेले आहेत। जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता, पण बिर्याणीमध्ये कांदे खूप छान लागतात। आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं। मीडियम फ्लेमवरती हे तेल छान तापलेलं आहे। आता हे बटाटे आपल्याला या तेलामध्ये इतपतच तळायचे आहेत की हे बटाटे फक्त 50% शिजतील इतपतच। आणि अशा पद्धतीने बटाटे आपण या तेलामध्ये फ्राय केल्यामुळे या बटाट्यांना मीठ मसाले लावलेल्याची चव येतेच, परत ते कुस्करतही नाहीत। म्हणजे आपण जेव्हा भातासोबत तांदूळासोबत हे बटाटे शिजवणार आहोत तेव्हा या बटाट्यांचा कुस्कर होत नाही। हे बटाटे तसेच छान राहतात आणि तळल्यामुळेच त्याला छान टेस्ट सुद्धा येते। आता हे बटाटे आधी मी 3 मिनिटं तळून घेतले आणि त्यानंतर कांदे तळून घेतलेले आहेत आणि आता फक्त 5च मिनिटं हे बटाटे मी तळून घेतलेले आहेत। आता हे बटाटे मी काढून घेते। तर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 छान लाल टोमॅटो घेतलेले आहेत आणि 1 मिरची घेतलेली आहे। आता कांदे आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत। आता इथे मी कांदा हा उभा चिरून घेतलेला आहे व्यवस्थित। तुम्ही बारीक सुद्धा चिरू शकता, पण उभ्या कांद्यामुळे या बिर्याणीला छान अशी टेस्ट येते। त्याचसोबत टोमॅटो सुद्धा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे। लगेचच मिरची सुद्धा मी थोडीशी लांबडी अशी चिरून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे मी 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे। साधारण 1 पेलाभर इतकं दही आहे। हे दही घेताना जास्त आंबट घ्यायचं नाहीये, गोड घ्यायचंय। यामध्ये पुन्हा एकदा मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि 2 चमचे बिर्याणी मसाला सुद्धा घालून घेते। त्याचबरोबर काश्मीरी लाल मिर्च पावडर सुद्धा मी इथे 1 चमचा घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। आता हे मसाले या दह्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। या दह्याच्या अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाहीयेत, छान एकजीव होईल अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे मी फ्राय ऑनियन म्हणजेच बरिस्ता घालून घेतलेला आहे थोडासा। आता इथे मी आलं लसणाची पेस्ट करते, अर्धा इंच आलं आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेऊन मी ही पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही बिर्याणी मी हंडीमध्ये बनवतीये, तर तुमच्याकडे जर तुम्ही जाड बुडाचं भांडं असेल खालून असं एकदम जाड असेल त्यामध्येच ही बिर्याणी शक्यतो करा, किंवा कुकरमध्ये केली तरी सुद्धा चालेल। आता जे आपण बटाटे तळलेलं तेल होतं तेच मी तेल 2 पळी घालून घेतलेलं आहे। थोडे खडे मसाले सुद्धा घेतलेले आहेत। तेल छान तापल्यावरती इथे मी शहा जिरे घातलेलं आहे अर्धा चमचा आणि लगेचच जिरं तडतडल्यानंतर मी हा कांदा सुद्धा घालून घेते। आता गॅसची फ्लेम मीडियम आहे। आता यामध्ये मी खडे मसाले सुद्धा घालून घेते।
खडे मसाले मी तेलावरती लगेच घालत नाही, कारण त्याचा जास्त उग्रच असा वास येतो. म्हणून मी कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर मी लगेचच हे खडे मसाले घालते आणि त्यानंतर थोडा सॉफ्ट झाल्यानंतर टोमॅटो घालून घेते. टोमॅटो आणि मिरची सुद्धा घालून घेतली. इथे पाव चमचा मीठ घातलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवा की आपण बटाट्यांना मीठ वापरलेलं होतं, दह्यामध्ये मीठ वापरलेलं आहे आणि कांदा टोमॅटो सॉफ्ट पोळला जावा म्हणून सुद्धा मीठ वापरलेलं आहे. आणि इथे लगेचच मी हे जे पाणी आपण काढून ठेवलेलं आहे ते सुद्धा एका बाजूला गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे. आता कांदा लवकर छान सॉफ्ट पोळला जावा म्हणून मी यावरती झाकण सुद्धा ठेवून घेते आणि मध्ये मध्ये ढवळत राहते. गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आहे आणि कांदा मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे. आता कांदा छान सॉफ्ट झालेला आहे. यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेतली. 2 मिनिटभर छान परतवून घेतलं आणि त्यानंतर आपण फ्राय केलेले ऑनियन आणि बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आहेत. 2 मिनिटं बटाटा आणि ऑनियन छान परतवून घेतल्यानंतर आपण जी दह्याची पेस्ट करून घेतलेली आहे मसाले घालून, ती सुद्धा साधारण 5 मिनिटासाठी आपण व्यवस्थित परतवून घ्यायची आहे या कांद्यावरती, इथपर्यंत की जिथपर्यंत हे तेल बाजूला सुटलं पाहिजे. आता लगेचच मी यामध्ये जो आपण भिजायला ठेवलेला तांदूळ होता तो निथळून घेतलेला आहे आणि निथळून घेतल्यानंतर या कांद्यामध्ये घालून घ्यायचा आहे. साधारण 2 मिनिटं आपल्याला अगदी हलक्या हाताने हे परतवून घ्यायचे आहेत. तांदूळ इतपतच परतवायचे आहेत की हे तांदूळ त्याचा तुकडा नाही झाला पाहिजे. आता लगेचच मी हे जे गरम करून घेतलेलं पाणी आहे ते मी या भातामध्ये घालून घेते. गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवलेली आहे. आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि यामध्ये मी अर्धा लिंबूचा रस पिळून घेते आणि त्याचसोबत मी पुन्हा एकदा अर्धा चमचा मीठ घालून घेते. मी आतापर्यंत बरोबर 1.5 चमचा मीठ या भातामध्ये वापरलेला आहे. तर आता मी या भातातील पाणी आटवून घेतलेलं आहे अगोदर आणि आता मी ही हंडी उतरून घेतली. तवा ठेवला गॅसवरती आणि तव्यावरती ही हंडी ठेवून घेतली, जेणेकरून हा भात तळाशी करपणार नाही. आता यावरती थोडासा बरिस्ता घालून घेतला आणि फॉईल पेपरची किंवा तुम्ही छोटीशी एखादी कुठलीही स्टीलची वाटी सुद्धा ठेवू शकता. बाजूने पुदिना आणि कोथिंबीर सुद्धा घालून घेतली आणि इथे मी पीठ लावलेलं आहे छान या बिर्याणीला दम बसावा म्हणून, छान वाफ यावी म्हणून. आणि इथे मी हा निखारा घेतलेला आहे आणि निखारा ठेवते मी हा मध्ये फॉईल पेपरवरती. त्यावरती तूप सोडून घेते आणि थोडंसं तूप आजूबाजूला भातावरती सोडून घेते. आता लगेचच झाकण ठेवून घ्यायचं आहे. ही जी वाफ आहे ती जाऊ द्यायची नाहीये आणि 15 मिनिटं वाफ काढून घेतलेली आहे मी. आणि तुम्ही बघू शकता ही एकदम मस्त अशी बिर्याणी बनवून झालेली आहे आणि अगदी वाटतच नाहीये की ही व्हेज फक्त बटाट्यांची बिर्याणी आहे, पोटॅटो बिर्याणी आहे. अगदी चिकन बिर्याणीला सुद्धा, मटण बिर्याणीला सुद्धा ही बिर्याणी मागे टाकेल अशीच भन्नाट चवीची ही बिर्याणी बनलेली होती. मुलींना तर खूप आवडली आणि माझ्याकडे ऑर्डरच आलेली आहे की मम्मी आठवड्यातून 2दा ही अशी बिर्याणी तू नक्की बनव. आणि यातील जे बटाटे आहेत ना ते सुद्धा खूपच टेस्टी लागतात. आणि तुम्ही इथे भात बघाल तर एकदम मस्त असा मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे. जर तुम्ही हीच पोटॅटो बिर्याणी जर कुकरमध्ये शिजवून घेणार असाल ना, तर मी इथे 2 पेले तांदूळासाठी 4 पेले पाणी वापरलेलं आहे. तर तुम्ही मात्र 2 पेले जर तांदूळ असेल तर 3 पेलेच पाणी वापरायचं आहे. आणि ही बघाल तुम्ही बटाटा सुद्धा खूप छान असा शिजलेला आहे यातील आणि मस्त अशी दिसतीये. भात एकदम मोकळा आणि सुटसुटीत आहे. मी यातील राईस वेगळा शिजवून घेतलेला नव्हता किंवा वेगळी फोडणी दिलेली नव्हती. मी एकत्र शिजवून घेतलेला आहे आणि तरी सुद्धा हा भात बघाल ना तर खूप मस्त बनलेला आहे. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बाय बाय.